आपुलिया लाजा धावे भक्ताची आकाजा. लाज राखण्याकरता त्यानं मंदिर सोडून आमच्या घरात यावं. गदा घेऊन यावं का विळा घेऊन यावं का धनुष्यबाण घेऊन यावं का आमच्या घरामध्ये देवासारखे लेकर आमच्या घराची लाज राखण्याकरता जन्माला यावेत. काय वाटतं तुम्हाला? त्याने मंदिर सोडून यावं का आपल्या घरामध्ये देवानं जन्माला यावं? बोला ना, बोललं पाहिजे कीर्तनात. सावता महाराजांनी वाघनखी, शिपरूट, हरळ, केनपट, इचका, कांग्रेस, कासल्या हे खुरपून रान स्वच्छ केलं. त्याच्यातली तण गोळा केलं, बांधोर टाकलं, पेटून दिलं, पुन्हा वलवलं आणि वल दिल्यानंतर पुन्हा बारीक बारीक गवत उगलं. त्याच्यावर सुद्धा ज्ञानाची तिफन पाळी घातली आणि बारीक बारीक गवताचे आलेले कोंब जळून गेले, त्याच्यामध्ये पेरणी केली. मग कोणतं शेती त्यांनी डेव्हलप केली की ज्या शेतीमध्ये वाघनखी, कांग्रेस, शिपरूट, हरळ, कियनपट, इचका, दुधनी, कोणती शेती? कोणती शेती खुरपली खुरप्यानं? पंचमहाभूताची शेती खुरपली आणि तरुणपणे खुरपली. ज्याला तरुणपणे विचाराचा खुरपा हातात घेऊन अज्ञानाचं तण खुरपता आलं त्याची शेती डेव्हलप झाली. आणि ज्याला तरुणपणे काहीच करता आलं नाही, काँग्रेस मातलेलं आहे, थुका टाकून द्यायला एवढं गवत झालेलं आहे. महाराज, शेती डेव्हलप करायची म्हणजे जिला 72,72,07,200 सूक्ष्म नाड्याने मोठाल्या नाड्या आहेत आणि ज्याला 3.5 कोटी छिद्र आहेत. आणि म्हणून मायबापांनो, ज्या घरातल्या बापानं शेती डेव्हलप केली त्या घरातल्या मुलाला चांगल्या प्रकारची शेती आली. नाही तर येड्या बाबळी उगाल्या, डोक्यावरून फिरल्या. पोराचं निम्म आयुष्य खोडं काढण्यातच जाईल आणि जेसीपीच्या मागच जाईल. आणि म्हणून ज्या घरातल्या बापाला 15 ते 25 वयोगटामध्ये ही पंचमहाभूताची शेती चांगली जमली, नाही तर मग आमची माळियाची जात उपाटला तर कांदा नाही तर निस्तीच पात. काय काय घेणे नाही देणे को नाही. निस्त मी माळी म्हणायचं, सारा शेती पडक पडलेली. या पडक्या शेतीचा उपयोगच नाही माय बापांनो. म्हणून ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला मी धन्यवाद देईन. आणि ज्याला माझं इथं आता झालेलं कीर्तन झालं, चालू झालेलं 1-2-5 मिनिटं झालेत आणि त्याच्या डोक्यातच बसलं नाही, तर त्यांनी फक्त कुपनाला जायचं 3 गोण्या घेऊन आणि 3.5 महिन्याचं कुपन नचून डोक्यावर उचलून घरी नेऊन टाकायचं आणि बायको पुढं कपाळाचा घाम असा करायचा. जमलं भाऊ मी. तो पक्का घांग्या आहे तो. हा, घांग्या. हा, ज्याला विचाराची शेती करता आली, आदिनाथ महाराज, पांडुरंग महाराज, शिवाजी महाराज, माऊली, ती शेती परफेक्ट आहे. आणि ज्याला विचाराची शेती जमली नाही, अजून आजेनीच बांधलेलं घरी, ते त्याच्यातच आतून बारदान ठोकून राहत. ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्याने बारकाल्या वगैरे घ्यायच्या आणि मोठाल्या करून गोचिड गाचिड भादरायच्या भुदरायच्या आणि मोठाल्या करून इकायच्या. ना आपण म्हणलं दूध खात नाही का, इकायला जरा अवधान द्या माय बापांनो. तुम्ही किती डेव्हलप आहात. हा किती वॅटचा बल्ब आहे? 9 वॅटचा आहे.
याला व्होल्ट तेवढंच लागतं ना, आणि 16 वॅट जर झालं तर तो आणखीन जे आता प्रफुल्लित होईल का लगे डीम होईल? जाणार नाही ना तो. आणि 50 वॅटचं जर व्होल्टेज दिलं त्याला तर टिकणार नाही. आपल्या घरातले लेकर किती व्होल्टेजचे, नाही तर मग येड्याचं झालं खळ आणि येड आधुली घेऊ घेऊ पळ. कळते की नाही मला माहित नाही, पण तुमच्या घरातल्या लेकराचं व्होल्ट, बुद्धीचं व्होल्ट किती MM चं येते, किती कॅपॅसिटी त्याच्याकडे. आणि कॅपॅसिटी जर प्रगल्भ असेल तर त्याला गरिबी पचता येते आणि श्रीमंती सुद्धा पचवता येते. आणि ज्याच्याकडे कॅपॅसिटीच नाही ते म्हणतात आपल्या कॅपिकिटीच्या बाहेर आहे. कॅपिकिटी, पार्लियम, सिस्कियन असे गडी लई आहेत. आणि म्हणून ज्या बापाला शेती खुरपता आली, ज्या बापाला पिकाची निगा राखवता आली, आणि ज्या बापाला शेती कळाली. आता माझ्याकडं मी वावरात जर गहू जर पेरला ना नाना दादा माऊली, 496 किंवा सरबती किंवा ग्रीन गोल्ड किंवा अजून कोणता आहे श्रीराम, ज्या गावाच्या पोळ्या सकाळी जर केल्या तर संध्याकाळपर्यंत लुसलुसीत राहतात, त्या गावाची जात कोणती? क्वालिटी 496. एकरी तुमच्याकडे किती ॲव्हरेज आहे? 496 ला किती क्विंटल? 12 क्विंटल. त्याला DAP 10-26-26 बोरॅकॉल, चांगल्या प्रकारचं पाणी, चांगल्या प्रकारचं स्प्रे जर दिलं तर याला कदाचित क्विंटल वाढेल. माझ्याकडे मी माझ्या जमिनीमध्ये 24 ते 25 क्विंटल एकरी काढतो. त्याच्यात माझ्या मित्राची जमीन आहे, गंठ्या तात्या पाटाच्या कडील राहतो तो गंठू, त्याने 496 पेरलं नाना, आणि त्याला 18 क्विंटल निघला अण्णा. परत वारकाचा शिवा त्याने माझं पाहून पेरलं, त्याला 13 क्विंटल निघलं. आणि आमच्या नारू तात्याने माझंच पाहून पेरलं, त्याला 6 क्विंटल निघलं. मग ब्यात बदल का जमिनीत? 496 पेरलंय. मग माझी पॉइंट आहे, त्याची सांटची आहे, त्याची खळगटची आहे, तिची फार मुरमटची आहे. बदल कशात आहे? जमिनीत. आता आपल्या घरात क्लास 1, क्लास 2, SP, कलेक्टर, MBBS, DHMH अधिकारी, पद अधिकारी लेकरू जन्माला यावं याच्याकरता घरची जमीन कशी असावी? जमीन कळली का नाही? निस्तीच दिसती छान रूपाचा बाण तिरका म्हणा. निस्ते दिसती जमीन चांगली पण सारी पडीक आहे इथं. तिला सांप्रदायिक गवळण म्हणायला लावलं का ती म्हणती रडू नको बाळा मी पाण्याला जाते. अरे काय जाते तू पाण्याला? सांप्रदायिक म्हणायला लागली का शपक म्हणती. आणि काही काही तर आल्या तर आम्ही म्हणलो मुळीच नव्हतं रे काना माझ्या म्हणा तुझ्यासाठी 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 आले वन. कायला लफड करायला आली का वनात? ज्या घरातली जमीन परफेक्ट आहे, गाभूमीचे मार्दव सांगे कोंभांची लवलव, नाना आचार गौरव सुकुलेनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पोरीवरून कळते.
आमची लाज राखणारं पोरग किंवा आमची लाज राखणारी पोरगी आमच्या घरात तुमच्या पोटी आणि तुमच्या डीएनएतनं जन्माला यावी, तुमच्या रक्ताच्या एका थेंबातनं जन्माला यावी. याच्या करता बरेच घर असे म्हणतात जुने, ते मोठं घर आहे आणि मोठं घर तर आहे पण मोठं रक्त येते. महाराज हे ब्लड फार महत्वाचं आहे. आमची लाज राखणारं पोरग आमच्या घरात यावं. आपुलिया लाजा धावे भक्ताची काजा. भक्ताला सांभाळण्याकरता तो येत असतो. पण आता आमच्या घरामध्ये आमच्या पुरीच्या रूपानं शतचंडी यावी, दुर्गा यावी, कालिका यावी आणि आमच्या पोराच्या रूपानं रामानं यावं, हनुमानानं यावं आणि सावतोबानं यावं. महाराज याच्या करता घर मोठे लागतात का घरातल्या माणसाचे विचार मोठे लागतात? विचार पाण्यात अंगारात टाकून पेलेर येतात का? नाही बा मा डोकं सटकले जरा मला खेट्या घालावं लागत का काय काय नु. ते म्हणले आता बरं आहे का? हा बरं आहे आता, मी दोरी घालून आल्यापासून मला बरं वाटत. येडा आहे का काय तू? एक लक्षात असू द्या, आपल्या घरामध्ये किती ज्ञानोबा कळाले, किती तुकोबा कळाले, किती सावतोबा कळाले, किती नामदेव महाराज, किती सेना महाराज कळाले, किती भगवान बाबा कळाले, किती संत वामन भाऊ कळाले, किती नगरनारायण महाराज कळाले, किती छत्रपती कळालेत आपल्या घरामध्ये. माय बापांनो किती संत कळाले. जनाबाई कळाली, मुक्ताबाई कळाली का? क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कळाली का? महात्मा फुले कळाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळालेत का? आणि ज्या घरामध्ये हे प्रगल्भ विचार कळाले ते घरच मोठे आहेत बरं का. ज्या घरात एकहीच कळलेलं नाही, काही काही म्हणते बाबा लोकांचा धंदा आहे हो यो. ते म्हणलं कस काय? आपले 2 तासाचे पैसे उघडून यायचे गावातून. अरे तिने कधी रुपये दिले नाही साप्त्याला. एक लक्षात ठेवा, एक पिक्चर आला तर किती कोटी घेऊन जातो. नेतो का नाही? बरं त्यांनी बदल होतो का लफडे वाढत? आत्या काय मी थेट मळ्यात चालले. काय होतं काय? बोला ना. व्याप थिंकिंग, व्याप कल्चर, व्याप लाईफ. बस बस तिथं घंट्या जाय देवळात. विठ्ठल 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 बदल होतो का? विचार पांगले जातात. बरं रील तीच आहे, पिक्चर तोच आहे, लैला मजनूच आहे. एक तर श्रीमंत ती राहती ना तो राहतो, मध्ये हेलन राहतो, गाणे राहतेत आणि त्याच्यातून वासनामय प्रकरण वाढल्या जातात. बरीचशी युवा पिढी संपली मला. बऱ्याचशा युवती संपल्या. तसंच वागायचं, तसंच जगायचं, तसंच राहायचं. बरेच पोरं काही घेणं नाही देणं नाही, काहीच नाही. कोणाचाही फोटो तुम्ही तुमच्या पाकिटात फोटो कोणाचा ठेवता? तुमच्या आईचा आणि बापाचा ठेवता का हिरो हिरोनीचा ठेवता? मी सहज एकाचं पाकिट देऊन, अरे बापरे, ते एक हिरोचं आणि हिरोनीचं बच्चन परिवारातले दोघांचं लग्न झालेलं आहे. त्यांचे दोघच फोटो ते. म्हणले हे कोण आहे? ते म्हणे माय फेवरेट हिरोईन हे. मी लिहायला कधी भेटायची एक आला का? कशाच बाबा, कुठे आहेस तू? कुठं आहेस तू? एक लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये विचाराची प्रगल्भता आहे, ज्या घरामध्ये आहाराची शुद्धता आहे, ज्या घराचा परिसरामध्ये राहणारे लोक स्वच्छ विचाराचे, त्या घरातले पोरं मोठे. तुमचे पोरं कोणाबरोबर फिरतात आणि कोणाबरोबर खेळतात, आणि ते खेळत असताना कोणाच्या बरोबर लहानचे मोठे झाले, याच्यावर सगळ्यात मोठी ग्रीप आहे बरं का. कोणाबरोबर खेळती तुमची मुलगी, तुमच्या मुलीची मैत्रीण कोणती, कॉलेजला जाणारी, शाळेत जाणारी, त्याच्यावरती त्या मुलीचे विचार डेव्हलप आहेत.
तर तुमच्या घराची लाज राखल ती, तर तुमच्या घराचा लाज राखल तो, नाही तर लाज घालायला काहीच वेळ लागली. आणि म्हणून इकडं डाळिंबाचं शेती आहे, तुमच्याकडे मोसंबी आहे का संत्री आहे? अण्णा मोसंबी आहे आणि डाळिंब आहे ना तुमच्याकडे? कोणाकडे? तुमच्या डाळिंबाला कोणत्या रोगाला जपावं लागत? आल्या. आणि मोसंबीला माशी आणि डास, आणि मकाला कोणची लष्करी आळई. तसं आपल्या घरामध्ये तरुणाला आणि तरुणीला हे तारुण्यावस्थेत लागणारे रोग आहेत. तेल्या, लष्करी आळई, अजून कोणचं म्हणलं मी? माशी. म्हणजे या 3 रोगाचे नाव पूर्वी असे होते: काम, क्रोध आणि लोभ. तरुणाला जर काम नावाचा रोग लागला तर कामामध्ये ड्रिंकिंग येते, कामामध्ये मारामारी येते, याचं नाव काम आहे. क्रोध, किरकोळ कारणावरून जर तुमच्या घरातल्या पोराला आणि पोरीला जर राग येत असेल तर समजायचं रोग पडायला लागला. किरकोळ कारणावरून दंदन तरी करील, मचमच तरी करील, काहीतरी फोडीन तरी, म्हाताऱ्यावर दात खाईन. क्रोध नावाचा रोग त्याला पडायला लागला. लक्षपूर्वक ऐका. 3रा रोग आहे लोभ. लोभ तर लय मोठा. ऑनलाईन रमी में मेरा नाम असा असा आहे, 1,40,000 जिंकलेले आहेत, पण अगोदर 1.5 एकर वावर गेलेलं कुठं सांगत तो. लोभ नावाचा रोग आहे. बरेच ठिकाणी लोभ नावाचा रोग शेवगावच्या खाली लई जणाला पळला होता शेअर मार्केटचा. येते किती आले? 50,000 आले रे. लोभ नावाचा रोग आहे महाराज. आमच्यासारखे बरेच होते. जय हरी. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करता का? जरा तुम्हाला लाखाचे 12,000 करून देतो. हे 3 रोग आहेत बरं का. काही बहिणी बचत गट काढू आणि मग ती म्हणती मुळीच नव्हते रे काना. मला टाकायचे पैसे. लोभ नावाचा रोग आहे आणि कुठं नेऊन घालील, बर्बाद करी ना. बरेचसे कुटुंब बर्बाद झाले. याला तालुका कोणता आहे? शेवटचं गाव आहे. थोडासा सर म्हणजे ते इकडं पवरलं तर कपाशीच्या 3 लाईनी जात्यात. इथं पहिलीच सरी आहे. ज्याला कळत असेल त्याला मी धन्यवाद देईन. ज्याला काहीच कळत नाही का, त्याने काल्याच्या दिवशी पिशी घेऊन यायची, बुंदी घेऊन जायचं. बाकी काही करू नका माय बापांनो. म्हणून जगत असताना काम, क्रोध, लोभ निमाले ठाईचे. अवघ्यानंदाची सृष्टी झाली, अवघ्यानंदाची सृष्टी झाली. अवघ्यानंदाची सृष्टी झाली, अवघ्यानंदाची सृष्टी झाली. काम, क्रोध, लोभ निमाले ठाईची. अवघ्यानंदाची सृष्टी झाली, सृष्टी झाली. काम, क्रोध, ठाईच. अवघी आनंदाची सृष्टी झाली. याच्यातलं काम निघून गेला, क्रोध निघून गेला, आनंदाची सृष्टी झाली. आणि म्हणून एक आहे माई, एक आहे दादा.
आमच्या घरामध्ये लाज राखणारे लेकर जन्माला आहे. बरं भगवंत येतो का नाही हाक मारल्यानंतर? हाके सरसी उडी घालून या स्तंभ फोडी. हाक मारला का देव येतो. मग आता म्या जर हाका मारली देवाला तर देव येईन का? येईन वैभव? तो घाबरू घाबरू जायंगा आयंगाच नाही. ते तुमचे कपडे फक्त बाबाचे तर लफडे निळ फुलेचे. आयंगाच नाही हो. या कपड्याला तर देवच काय पण माणसं सुद्धा भ्यायला लागलेत. ज्याला ज्याला कळालं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही का तिने रातभर बिड्या वडायच्या आणि शेकत बसायचं. बाकी काही नाही माय बापा. हो. आणि म्हणून जगत असताना आमची लाज राखणारं पोरग घरात यावं. आमची लाज राखणारी पोरगी घरात यावी. आमचं पोरग 100 घाणीत 100 विचारा म्हणजे 100 घाण पोरा जरी गेलं तर त्यांचा विचित्रपणा त्याला स्वतःला चिटकू न देता जीवन आनंदाने जगणारा असावं. याला म्हणतात बापाचे नाहीचे संस्कार. आपली पोरगी 30,000 रुपयाचा मोबाईल कोणतरी प्रेझेंट दिला तिनं म्हातार म्हातारी सोडून दिले आणि तेरे बिन जे नाही लाग मेरा राजा. लक्षात असू द्या. आणि म्हणून जगत असताना मुलांची मुलींची दंडातली ताकद वाढायची का डोक्यातली? म्हणजे हेअरस्टाईल का हेडस्टाईल? हेअर का हेड? हेडस्टाईल. म्हणजे डोक्याची बुद्धी, डोक्यातली बुद्धी, बुद्धीचं वैभव तुमच्या घरामध्ये वाढणार. तुमच्या घरामध्ये आहार सुंदर देणारी रुक्मिणी आणि ज्ञानोबाचे वडील विठ्ठलपंत जर असतील ना तर तुमच्या घरामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे येतील. जर तुमच्या घरामध्ये बुद्धीचं वैभव वाढवणारे आई वडील नसतील, नको ते खायचं, नको ते पिणारा बाप, नको ते बोलणारा बाप आणि नको ते कपडे घालणारी जर आई घरात असेल तर पोरं नको ते उद्योग केल्याशिवाय राहत नाही. आपल्यावर आहे सगळ्या गोष्टी. आपल्यावर आहे. बागायतदार चांगला तर शेती सुद्धा चांगली. ती जुनी म्हण कोणती होती रे ती? वरमई शिंदाळ तर वराड शिंदाळ. हो. तुमच्यावर आहे तुमचे लेकर. बापावर आहात तुम्ही. तुमच्या बापाकडे किती पैसा आहे याच्याही पेक्षा तुमच्या बापाकडे विचार किती आहे आणि वागणं किती सुंदर आहे याच्यावर तुमची पत आहे. नाही तर तुमचा बाप डीजे वाजल्यावर टव करतो, पर हो मला जाऊ द्या गावात, मला गावात जाऊ द्या. पोरग काय करणार आहे? पोरग तेच करणार आहे. ज्या घरातल्या स्त्रीला कोणते कपडे घालावे हेच कळलं नाही. 3 गोष्टी घरातल्या झाकलेल्या आणि मोठ्या घरामध्ये 3 गोष्टी झाकलेल्या राहतात. कोणत्या सांगू का? एक तर सगळ्यात महत्वाचं धन झाकलेलं राहतं, दुसरं ज्ञान झाकलेलं राहतं आणि तिसरी घरातली स्त्री झाकलेली राहते. या 3 गोष्टी जर झाकून पाकून आहेत तर घर मोठे आहेत. तुमचं जर धन उघडं पडलं, ज्ञान उघडं पडलं आणि घरातली स्त्री उघडी पडली तर तुमचं घर संपायला काहीच वेळ लागत नाही. म्हणून पुरुषाचं खाणं आणि स्त्रीचं न्हाणं हे घरामध्ये झाकून असावं. आणि ज्या ज्या घरामध्ये हे झाकलेल्या गोष्टी आहेत ते घर आज मोठे आहेत. जे जे घर उघडे पडलेत, आता मी डायरेक्ट खतरनाक बोलणार बाबा आहे मी. बरं तुमच्याच गावात नाही, मी महाराष्ट्रात हिंडतो, साऱ्या दुनियात मी असंच बोलतो. मला बरेच जण म्हणते एवढे बाराच आहे. म्हणतेच ना मला. बरं याच्यातले काय सारेच चांगले म्हणत असतील का? मला याच्यातली 30 जण चांगले म्हणत असतील, बाकीचे शेत येत असतील. लय उकरीच बरं काय हो. मला जाऊ द्या. तुकोबर राहायला नावं ठेवणारे माणसं आहेत. माझं काय घेऊन बसलात तुम्ही? आणि नावं ठेवतात माणसं आणि नावं ठेवले बी पाहिजे माणसाने. नावं ठेवल्याशिवाय माणूस चांगलं चालत नाही, चांगलं बोलत नाही. आणि म्हणून जगत असताना घरातल्या स्त्रीचा पोशाख,
घरातल्या पुरुषाचा आहार किती सुंदर आहे, त्याच्यावर तुमचं जन्माला येणारी पिढी आहे आणि ती तुमची लाज राखणारी आहे. मला सांगा, मला महाराष्ट्राने पूजावं का अगोदर माझ्या घरच्यानं पूजावं? दादा कुठं बसलेत? आप्पा, घरच्यांनी माझ्या मंडळीना पाय धुवावे, तिला गण लावावा, उलट माझ्या पुरीना पाय पडावं, गण लावावा. घरातल्या पोरांनी मंडळीनं पूजलं तर गल्ली पूजन का नाही? मला गल्लीनं पूजलं तर गाव, गावाने पूजलं तर तालुका, तालुक्याने पूजलं तर जिल्ह्याने पूजलं तर महाराष्ट्र. म्हणजे गल्लीनं पूजलं का दिल्ली पूजित. आणि समजा तुम्ही आले जेऊरला, आता हे येत असते अण्णा, नाना, दादा, हे ते जेऊरला, देडगावला आले म्हणजे मारुतीच्या मंदिरा पुढे राहतो मी आता. आणि आता माझी मंडळी हे ते सारे पुरीन ते सगळे बळकीचे आहे त्यांचे. आणि ते जर सहज म्हणले, अरे बाप काय अण्णा तुमचे कीर्तन करतात बाबा, काय भारी आहे. मंडळी जरी आणलं म्हणली, नका सांगू आम्हाला माहिती आहे तो कसा आहे. मग घरचे जर मला ज्या देते तर मी फुगीरपणा पाटील किन पुढे किन कीर्तन काय करू? घरचे जर डिमांड देत असतील तर तुम्ही जग मान्य आहात. आणि घरचे जर तुम्हाला डिमांड देत नसतील तर तुम्ही गल्ली मान्य नाही, गाव मान्य नाही, घर मान्य नाही, पत्नी मान्य नाही. लाज राखणारं पोरग घरात जन्माला यावं, लाज राखणारी मुलगी घरात जन्माला यावी, याच्या करता पंचमहाभूताची शेती खुरपता आली पाहिजे. मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम, मनवा खेती करो हरि नाम. पैसा न लागे, पैसा न लागे, रुपया न लागे, रुपया न लागे, पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कबड्डी दमड़ी, न लागे कबड्डी दमड़ी, न लागे कबड्डी दमड़ी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम, मनवा खेती करो हरि नाम, हरि नाम. तिकडेच आज भजन चालू झालं का टाळ्या वाजायच्या हो? इडल्या झाले मग टाळकरी गोळा. ईद तुकोबाची 14 होती, मग 3 का असाना जाय ना. कोणला ह्यो आदिनाथला धरून येतो. आणि आपल्यातलाच येते. बरं आहे, हे गेडी नव्हत ना म्हणा माळकडे किधर राख काय तुला आहे का? अच्छा आहे, चांगलं आहे मला. त्याला बी आता हळूहळू पुढच्या वर्षी हे बी घालतील, म्हणजे आपल्या वती दोन्ही कवाय ना करून निघून जाऊ. म्हणवा खेती करो हरि नाम की, पैसा न लगे रुपया न लगे, न लगे कवडी दमडी. आणि म्हणून माई, म्हणून दादा, जीवन जगत असताना आपली लाज राखणारं पोरग. कारण की बापाची श्रीमंती आणि आज्याची श्रीमंती अचानक जर नातवाकडे आली तर ती
टिकवण्याची कॅपॅसिटी त्याच्या बुद्धीत आहे का? टिकवण्याची कॅपॅसिटी त्याच्या बुद्धीत आहे का? आई, नवरा श्रीमंत असावा का श्रीमंत विचाराचा असावा? बोला ना. माइंड वेल सेटअप असला पाहिजे त्याचा, विचार स्टँडर्ड असले पाहिजे त्याचे. लक्ष्मी असेल त्याच्याकडे, पण सांभाळण्याची क्वालिटी त्याच्याकडे असली पाहिजे. सांभाळण्याची, लक्ष्मी सांभाळण्याची क्वालिटी असली पाहिजे. काही काही घरामध्ये बापाकडून प्रॉपर्टी पोरकडे गेली, पोरग कमी एटच होतं, जरा वेट कमी होतं, त्याच्या पोरांनी म्हणजे मित्रांनी त्याला फसवलं. भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. भाऊचा नाच खुळा आहे, सारा गाव तुम्हाला भेट. भाऊ भाऊला गुंठा 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 गुंठा. भाऊला म्हणे भावी आमदार की तुम्ही लढायची बरं का. नाही नाही, तुम्ही का सरपंच लायकीचे माणसं आहे का? तुम्ही त्याच्या पुढच्या माणसं आहेत भाऊ. लबाड एकत्र आले ना, भाऊचा काटाच. पण भाऊ जर बुद्धीना चांगला असेल तर लबाडाला खेटून सुद्धा देणार. मग तुमचे पोरं दंडातल्या ताकदीनं चांगले असावेत का बुद्धीतल्या ताकदीनं चांगले असावेत? काही काही मस्त दंडळीची कंडळी, बरमुडा टी शर्ट घालून साऱ्या गावात मोटरसायकलवर. कांद्याचे पैसे झाले 13.5 लाख रुपये. त्याची तर बुलेट घेतली एक जणांनी, त्याचा सायलेन्सर काढा. अरे घ्या ना, पण वापरण्याची अक्कल असावी तुमच्याकडे, तर तुम्ही मोठे आहात. अन्यथा नाही माय बापांनो. म्हणून जगत असताना राजमातेनं राजशहाजीनं फक्त जिल्ह्याची लाज राखवणारं पोरग जन्माला घातलं का महाराष्ट्राची लाज राखवणारं पोरग जन्माला घातलं? आपल्या घरामध्ये जन्माला आलेल्या पोराने आपल्या घराची का लाज राखे ना. बस नका गावाच्या भानगडीत पडा ना. घराची लाज राखणारा लेकरू तुमच्या डीएनएतनं बायोलॉजी जाणणारे, जीवशास्त्र जाणणारे, अॅनाटॉमी शास्त्र जाणणारे, तुमच्या रक्ताच्या एका थेंबातनं तुमची लाज राखणारं लेकरू जन्माला यावं, तुमच्या पोटी ते मोठं व्हावं. पाऊस आला का काय? होय गंगवात्या, मग येऊन द्या ना. मग पाय गुण चांगलंय. मग आजी म्हणायची ज्याचा पाय गुण चांगला आहे आल्याला पाऊस वावधन निघून जातो. पण मा पाय गुण शेवगावात पडला होता, तिथून इथं आलाय वळून. असं चांगलंच आहे. सावता बाबाने नामदेव महाराजांनी कृपा करावी आणि चांगलं काल्याच्या अगोदर 2 दिवस असा मस्त पाऊस यावा. शेतकरी पावसाची वाट पाहतात, पावसाची वाट पाहतात. माई छत्रपती राजांना जन्माला घातलं लाज राखण्याकरता. आया बहिणींची आबरू लुटणारे हात कलम करणारा माझा राजा आहे. बरं फक्त राजाने एकाच जातीचं पाहिलं का साऱ्या जातीच पाहिलं? आणि आताचा राजा माळ्याचा राज एकीकडे उडीतो, धनगराचा राज एकीकडे उडीतो, मराठ्याचा राज एकीकडे उडीतो, वंधाऱ्याचा राज एकीकडे उडीतो. याला म्हणते ईडी माके चांद बेटे आणि उदबत्ती लगा के हगने को बैठे. कोण आहोत आपण? सह्याद्रीचे पुत्र मावळे. सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, जरी कोवळे रंग सावळे, वाहती प्राण शोभा खाते, वाहते प्राण शोभा खाते, वाहते प्राण शोभा खाते. 16 वर्षांत होता महान असा शिव छत्रपती अलगर्जी, असा शिव छत्रपती अलगर्जी.
शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर्जर बाजूने बाणे दुष्ट गणिमा घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडे गगनातनी कीर्तीचा डंका भिडे गगनातनी कीर्तीचा डंका भिडे गगनातनी रयतीचा राज शिवराया प्रजेचा झाला प्रतिपाल प्रजेचा झाला प्रतिपाल प्रजेचा झाला प्रतिपाल कसा अर्जुनाचा कृष्ण छान रणनीतीचा होता मालक रणनीतीचा होता मालक रणनीतीचा होता मालक हरी होता श्री राजा शिवाजी राजा नायिकेनी माझ्या चुकी झाली वृंदा विचार करून न्याय दे विचार करून न्याय दे विचार करून न्याय दे खंड खंड शिवाजी महाराज की खंड खंड शिवाजी महाराज की खंड खंड शिवाजी महाराज की सत्याचार रक्षणाला झाले तयार झाले तयार भावले जातीचा नाही, कोण्या पंथाचा नाही, कोण्या धर्मा, एकच धर्म, मानव धर्म, सगळ्यांचा राजा, सगळ्यांचा राजा. पण आताच्या राजकर्त्यांनी नुसतं वाटून घेतला. सगळ्यांचा आहे, 12 बलुतेदारांचा आहे. मांग महार चमार कुंभार तिली धनगर वंजारी माळी साळी कुळी मराठा 18 पगड जातीचा राजा माझा छत्रपती राजा आहे. मायबापांना महाराष्ट्राची लाज राखणारा, भारताची लाज राखणारं पोरग राजमातेच्या आणि राजशहाजीच्या मिलनातून जन्माला आलं म्हणजे माता पिता काय साधे असतील का? भगवान प्रभू रामचंद्रजी दशरथ राजा आणि कौसल्या माईच्या पोटी जन्माला आले. मायबाप काय साधे असतील का? लोकमान्य टिळक, विनायक दामोदर सावरकर, भगतसिंग, राजगुरू हे लेकरं जन्माला आले. मायबाप काय साधे असतील का? सावता महाराज मायबाप काय साधे असतील का? तुकोबाराय जन्माला आले, मायबाप काय साधे असतील का? ज्ञानेश्वर माऊली जन्माला आले, आई काय साधी असेल का? ती काय आकुटन दात घासीत होती का? आणि तिथं थुकती आले का आल्या भाकर खात का बोलची आहेत तुमच्याकडे आकूट आहे का? मिस्त्री लावणार आहेत का? नाही, लय भारी काम आहे राव. आमच्याकडे सारा तोंड काळ भांगार बयच, तिथं पुलीच्या आळ्यात दूध वतून द्यायला लागली आणि साय लोंबल्यावणी झाली खाली बगुलेतून. आणि हाताला तर आकूट लागलेला काळा भांगार, बोट हे पुढं करता येणार, तोंडात सारा बोकना आणि साय पडायची लगेच सारा सायवर सारा काळ भांगार झाले. मोठे होऊ शकत नाही पोरं. घरातली स्त्री सुचिरभूत, स्त्री घरातला बाप सुचिरभूत आहे. हो, आणि म्हणून लक्षपूर्वक आहे का ज्यांच्याकडे हत्तीसारखे पोरं होते, हत्तीच्या ताकदीने पोरं होते, पण बापाला काही कळत नव्हतं, म्हातारीला काही कळत नव्हतं, मेले. कौरव किती होते? कौरव किती होते आणि पांडव किती होते? वय मंगल काकू किती होते? वय आबाई ती काय तिथे आणि ठकू वहिनी त्या कुठं बसलेल्या सुमन आका ठकू वहिनी त्या माया नजरच पडा ना.
हाय का आबाईन त्या हाय वारल्या हाय गंगवात्या कडू अक्कांत्या भीममावशी पुष्पाबाईन त्या वारली आणि बर का ती मला इथं मी लहानपणी इथं आलेलो आहे गावात लहानपणी मी जवळजवळ महिना 15 दिवस राहिलाच गावात इथं पण मला आठवणा नेमकी कुठं गावातच होतं मळ्यात घर होतं कुठं होतं या इथं होतं ना अंकुचं घर कुठं होतं गावात हा मग तिथं आलेलो आहे लहानपणी मी अण्णा आमचा वारलेला अंकुश आगरकर मी लहानपणी आलेलो आहे तिथं आणि 7-8 दिवस राहिलेलो आहे मी कापूस गोळा करायला आलेलो आहे मी तिथं असं आणि मगाशी मग मला हे म्हणले ना हा काका भाऊ म्हणले अंकुश जर असता तर आमच्याकडे तुम्ही काय फराळाला येऊ शकत नव्हते कारण की त्याने तिकडून तिकडेच नेलं असतं हा आणि माणूस गेलाय 3 वर्ष झाले तरी गावातले लोक नाव घेतात याच्या अर्थ माणूस किती क्वालिटीचा असेल असो मला काय म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच म्हणून आम्ही जगत असताना आमच्यापासून निर्माण होणारे जे लेकरं आहेत हे ब्लेंड आणि शार्प असावेत हुशार असावेत जनकल्याणाच्या हितार्थ त्यांनी जगावं मायबापांनो तरच पहिलं चरण कळतं माय
सुंदर अप्रतिम स्वर ताल लय आकार उकार दीर्घ स्वर व्यंजन हे सगळं परफेक्ट माय बापण आपुलिया लाजा. अण्णा किती वाजले? 10 वाजून 4 मिनिटं झाले असते. 10:04 झाले अजून. अण्णाच घड्याळ पुढे राहून द्या. मी 10:25 जे एटल करणार आहे. मला उद्या सकाळी लांब जायचंय. आज सकाळी लांब होतो, उद्या सकाळी लांब आहे, संध्याकाळी त्याच्यापेक्षा पुढं आणखीन लांब आहे. आता सावतोबा नामदेव बाबांची पुण्यतिथी आणि श्रावणात तागा गा 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 आखाडात जसा पोत्रादाल मान राहतो का तसा श्रावणात बाबाला बामणाला लई मान. आता आखाडात हेच चालू आहे. हा नात करते काय? 11 कापले. कॉफी करायची नाही, 11 कापले. नात करते काय? अरे कुडून काय आणलं कुडून काय नाही महाराज. म्हणून जगत कमून म्हणजे मग अशी पेटीला आत्ता फटाकडा वाजला. याला म्हणते घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 4-4 पिणं. त्यांना बाबा आल्यावर वाजायला सांगितलं तिने आता पेटीला. आजो ऐसा कोठे आठवची नाही दे. आपुलिया लाजा. आता ते फटाकड्यांची पिटेल तेव्हा मला काय साधाच्या देता सांगा. ते म्हणा मी धक मारली, वाचून धक मारली. उद्या तुमच्याकडे ते तोप देतो का नाही पहा. ही तोप आणि तुम्ही आपल्याला सांगू नका. आपुलिया लाजा. धावे भक्ताची आकारा. सांभाळ करण्याकरता तो येतो. कुणाचा सांभाळ करण्याकरता आला महाराज तो? भर सभेमध्ये द्रौपदीला दुःशासनानं फरफडत फरफडत आणलं आणि तेवढ्यामध्ये इकडच्या बाजूला दुर्योधनाचा माम आहे. भांजे छोड़ना नहीं, ऐसा फासा फेको कि पूरी पृथ्वी निष्पांडवी हो जाएगी. हा कोणता मामा? शकुनी मामा. मारीच मामा, शकुनी मामा, कंस मामा. पण मामात मामा आमचे महाराष्ट्राचे मामा दांडेकर मामा. महाराज आणि मग दुर्योधनानं साडी ओढायला सुरुवात केली द्रौपदीची आणि त्यावेळेस द्रौपदीनं वरती बघितलं आणि हाक मारली. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, राया वेळ कसखया लावीला, लावीला वेळ कसखया लावीला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कसखया लावीला, वेळ कसखया लावीला. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कसखया लावीला, वेळ कसखया लावीला, लावीला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का हाके सरसी उडी घालून या स्तंभ फोडी. लगेच भगवंत आला महाराज, देव आला
देव येतो पण बोलवण्याकरता ती अंतकरणापूर्वक मारलेली अर्थ हाक. त्या हाकेमध्ये प्रेम, जिव्हाळा हे सगळ्या गोष्टी असतात. तर त्या हाकेला किंमत आहे, अन्यथा नाही महाराज. तुम्ही जर भगवंतावर प्रेम करत असाल तर भगवंत तुमचं ऐकल. कोणता नवरा बायकोचा ऐकतो? कोणता? ती बायको प्रेमाने बोलत असेल, वात्सल्याने बोलत असेल, करुणामय बोलत असेल, बोलणं चांगलं असेल तर तो नवरा त्या बायकोचं 100% ऐकतो. आणि ती जर म्हणत असेल गिळायच्यात गिळा नाही तर मग काय खेटरा आलडे मग नाही ना. एक लक्षात ठेवा माय बाप, बायकोला नवरा भीतो का? कारण की ती सेवा करते. आणि भ्यावं, बायकोला भ्यावं, तुमचे कपडे धुते, तुम्हाला जेवण देते, हे सगळ्या गोष्टी तुमची सेवा करते. मग देव सेवा करायला घाबरतो की नाही? देव कुणाला भेटतो? जो सेवा करतो त्याला भेटतो की नाही? एक लक्षात ठेवा, हे प्रेम आहे. काही काही मध्ये आपल्या पुढं मंडळी आता थर भीती. अरे तू येडा आहे, तू गांग्या आहे, तू शिवलटणे आण तू मंडळीला पक्का उपलेशी तू. हो, मंडळीला घाबरणं, कारण की ती मालकाची सेवा करत असते. सिंहाला कोण घाबरतं? सिंहाला तुमच्याकडे, सिंहाला कोण घाबरतं तुमच्याकडे? सारे दुनिया. आपण सिंहीन, वाघाला आपण सारे घाबरू, पण वाघीन का नाही घाबरत? कारण की वाघिणीला माहित आहे मी त्याची आहे. आपण देवाला घाबरलं पाहिजे का नाही? घाबरू नका देवाला, कारण आपल्याला माहिती पाहिजे मी देवाचा आहे. धाके सरसी उडी घालून या स्तंभ पुढी भगवंत येतो. कौन कहता भगवान आते नहीं रे, तुम द्रौपदी जैसे बुलाते नहीं. कौन कहता भगवान खाते नहीं, नामदेव जी जैसे तुम खिलाते नहीं. कौन कहता भगवान नाचते नहीं, तुम गोपियों की तरह नचाते नहीं. कौन कहता भगवान सोते नहीं रे, यशोदा की तरह तुम सुलाते नहीं. सगळं करतो ना देव. एक झोप लागली की तुला इथल्या? आता इठल नाही तर कोणी कोणी नाना? जीव आपला सुदामा. तो काय नाव आहे संपूर्ण? आरुष, अंकुश, माळ घाल उद्या. तो काय रे? कार्तिक, काका साहेब, गाल फाडे. इथल्या असू नको. आणि तू काल तिची माळ घाला. तो काय गोरख, वरद, सिद्धेश्वर, अंतर अंतरकर. आपापले निष्पाप हात वरती करा.
आपण ह्या मारुतरायाच्या मंदिरामध्ये सुंदर असे टाळी वाजून भजन करणार आहोत. निष्पाप. निष्पाप म्हणजे जे हाताने पाप केलं नाही, जे हात पाप करणार नाहीत असेच हात वरती करा. आणि विशेष सूचना, जो करील माझ्या कीर्तनात टाळीची टाळा टाळी, कीर्तन झाल्यावर यम त्याला कवटाळी. एक टाळी वाजायची आपल्याला, एक म्हणजे संप्रदायातली टाळी. कोणती? एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंडे, माझा ज्ञानराज गोपाळान शिळाया वाटे. काय अलौकिकताय, एक टाळे वाजायचे कसे बर का? एक 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 रखुमाई